मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आता माझं आयुष्य संपल्यासारखं झालं आहे? आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही. माझी स्वप्न होती, पण ती पूर्ण झाली नाहीत. मी खूप प्रयत्न केले, पण शेवटी अपयशच मिळालं. मन एकदम खचलंय, डोळ्यात पाणी आलं आहे. असा एक काल माझ्याही आयुष्यात आला होता आणि विश्वास ठेवा, त्या अंधारात मला एक प्रकाश किरण मिळालं. तो प्रकाश किरण म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींचा एक चमत्कारी अभंग. हो, माझ्यासाठी तर तो चमत्कारच होता. पण हा अभंग आहे तरी कोणता, तो मी आता सांगतो. आधी माझी गोष्ट ऐका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञानेश्वर माऊलींचा कोणता अभंग तुमच्या मनाला स्पर्श करतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मी एका कठीण टप्प्यामधून जात होतो, ज्यावर मेहनत घेतली, खूप सारी मेहनत. ज्याच्यावर रात्र दिवस काम केले, तेच काम हातातून निसटत होतं. घरामध्ये चिंता, मनात चिंता, सतत गोंधळ आणि जगायची आशाही संपत चाललेली होती. रोज रात्री झोप लागत नव्हती. डोक्यामध्ये विचारांचा युद्ध सुरू होता. तेव्हा मनात आलं, आता पुढे काय? आयुष्याचा तर अर्थच संपल्यासारखं झालं होतं. याच वेळी माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली आणि त्याने मला एक अभंग वाचून दाखवला. तो अभंग ऐकताना सुरुवातीला मला वाटलं की हे फक्त शब्द आहेत, याने काय होणार. पण जसजसे ते शब्द कानावर पडले तसा हृदयाला एक वेगळ्याच प्रकारचा अनोखा स्पर्श झाला. जणू एखाद्याने माझ्या आयुष्याच्या काळोखात दिवा लावला. तो अभंग असा आहे की, आळवितो पांडुरंग भावे करीतो भजनी, आळवितो पांडुरंग भावे करीतो भजनी, ज्ञानेश्वरी माऊली माझी कंठी वसली नाम घोषणी, ज्ञानेश्वरी माऊली माझी कंठी वसली नाम घोषणी, आळवितो पांडुरंग भावे करीतो भजनी, ज्ञानेश्वरी माऊली माझी कंठी वसली नाम घोषणी. या अभंगाचा अर्थ जरी साधा आहे, पण तो जीवन बदलून टाकतो. आळवितो पांडुरंग म्हणजे जेव्हा आपण मनापासून विठ्ठलाला हाक मारतो तेव्हा तो नक्कीच धावून येतो. भावे करीतो भजनी, भावे करीतो भजनी म्हणजे खरी भक्ती ही फक्त विधानात नसते. ही भक्ती फक्त विधिविधानात नसते. खरी भक्ती ही भावना आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, विठ्ठल आपल्या जवळ आहे, फक्त आपण त्याला भावनेने हाक द्यायची आहे. बघा, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, विठ्ठल आपल्या जवळ आहे, फक्त आपण त्याला भावनेने हाक द्यायची फक्त आहे. त्या दिवसापासून मी रोज नामस्मरण सुरू केलं. रोजच्या आयुष्यात विठोबाचं नाव घेतलं आणि हळूहळू चमत्कार दिसू लागले. मनातील भीती कमी होऊ लागली. घरातील तणाव कमी झाला. कामात यश मिळायला लागलं. जणू विठ्ठल माझ्या पाठीशी उभा आहे अशी अनुभूती मला मिळू लागली. मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलीचा एकच संदेश आहे, नाम घेणाऱ्यांचं जीवन बदलतं, की नाम घेणाऱ्यांचं जीवन बदलतं. हे मी अनुभवलंय. अभंग फक्त म्हणायचे शब्द नाहीत, ते आत्म्याला हलवणारे मंत्र आहेत. तुम्ही एकदा मनापासून प्रयत्न करून पहा आणि मग स्वतः अनुभवा. माऊली म्हणे, एकच उपाय घ्या रे, नाम विठोबाचं. बघा, संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? माऊली म्हणे, एकच उपाय घ्या रे, नाम विठोबाचं. संकटे, दुःख, चिंता पळून जातील क्षणातच. बघा, विठोबाचं नाव घेतल्यावर संकटे, दुःख, चिंता पळून जातात एका क्षणात. म्हणून जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, जर हा अनुभव तुमच्याही मनाला भिडला असेल तर आजच ठरवा, रोज किमान काही क्षण विठोबाचं नाम घ्या. कमेंटमध्ये नक्की लिहा, विठ्ठल विठ्ठल माझी विठू माऊली. आणि हा संदेश तुमच्या मित्रांशी, नातेवाईकांशी शेअर करा. कदाचित कुणाचं अंधारातलं जीवन तुमच्या एका शेअरमुळे उजळून निघेल.
त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून जो व्यक्ती आयुष्यात खरंच हरलेला जाणवत असणार त्याच्यापर्यंत तुमच्या एका लाईकमुळे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. जय जय रामकृष्ण हरी. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही.